चला तर मंडळी, आज आपण बघूया कोलम तांदळापासून मटार पुलाव कसा बनवायचा ते। मटार पुलाव बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। कांदे कट करून घेतलेले आहेत, टोमॅटो इथे 2 प्रकारे कट करून घेतलेले आहेत, एक मोठ्या आकारामध्ये आणि एक बारीक आकारामध्ये। कोथिंबीर घेतलेली आहे आणि हा भात घेतलेला आहे। हा मी ताजा शिजवलेला भात घेतलेला आहे, तुम्ही याच्याऐवजी शिळा भातही वापरू शकता। इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत, हे तेलामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। लगेचच याच्यात कांदा टाकून घेऊया। कांदा टोमॅटो आपल्याला जास्त परतायचं नाहीये। कांदा आपल्याला असाच परतून घ्यायचा आहे आणि आता याच्यात बारीक कट केलेले टोमॅटो टाकूयात। हे मोठे टोमॅटो आपल्याला नंतर टाकायचे आहेत। कांदा टोमॅटो आपल्याला एवढंच परतायचं आहे। याच्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकूया आणि टोमॅटो असे दाताखाली आले की छान लागतात, म्हणून असे वरून टोमॅटो टाकायचे मोठे मोठे कट करून। याच्यात मटार आपण लगेच टाकून घेऊया। मीठ टाकूया थोडंसं, मटारमध्ये मीठ जाण्यासाठी। याच्यात आपण मसाले टाकूयात, धना पावडर, लाल मिर्च पावडर, गरम मसाला पावडर। याच्यामध्ये तुम्ही चिकन मसाला, बिर्याणी मसालाही टाकू शकता। वरून अशी कोथिंबीर टाकून घेऊया। आणि तयार आहे मित्रांनो आपला मटार पुलाव। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।